शाळेबाहेर मिळणारी ती 1 रुपयाची पांढरी बर्फी आठवते का? शाळा सुटली की आपण सगळे मित्रमैत्रिणी धावत जायचो आणि खिशातला तो 1 रुपया काढून गोड बर्फी घ्यायचो. तर आज अगदी तशीच बर्फी आपण घरी बनवणार आहोत. ही बर्फी बनवण्यासाठी 1 वाटी मैदा घेतला, पाऊण वाटी तूप आणि 1 वाटी बारीक साखर. लहानपणी शाळेची घंटा वाजली की सगळ्यांची नजर गेटकडे असायची, कारण बाहेर ती बर्फी विकणारे काका उभे असायचे आणि आपण लगेच 1 रुपया काढून बर्फी घ्यायचो. तर आता आपण एका पॅनमध्ये तूप गरम करून घेतलं. तूप गरम झालं की त्यात मैदा टाकून छान मंद आचेवरती परतून घेतला. मैदा नेहमी मंद आचेवरतीच परतावा, त्यामुळे तो जळत नाही आणि चव छान येते. मैदा परतताना त्यातून छान सुगंध येतो, अगदी तसाच सुगंध जो शाळेबाहेर उभं राहिल्यावर यायचा आणि हातात बर्फी येईपर्यंत आपण थांबूच शकत नव्हतो. मैदा छान परतून झाला की गॅस बंद करून त्यात बारीक साखर टाकली. आता हे सगळं मिश्रण छान एकजीव करून घेतलं. साखर नेहमी गॅस बंद केल्यावरच टाकायची, त्यामुळे टेक्स्चर अगदी परफेक्ट येतो. तुम्ही बघू शकतात की आपलं मिश्रण खूप छान एकजीव होतं आहे. आता हे मिश्रण एकजीव झाल्यानंतर एक डबा घेतला आणि त्यामध्ये बटर पेपर सेट करून हे मिश्रण त्यामध्ये काढलं आणि समान पसरून घेतलं. हे मिश्रण गरम असल्यामुळे आणि तूप साखरमुळे लवकर ते सेट व्हायला मदत होते. तुम्ही बघू शकतात एकदम परफेक्ट असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. एक समान परतून झालं की आपली बर्फी छान सेट होते. आता हे मिश्रण थंडगार झालं की त्याच्या छोट्या छोट्या वड्या कापून घेतल्या आणि तयार झाली आपली लहानपणीची आठवण करून देणारी शाळेबाहेर मिळणारी ती 1 रुपयाची बर्फी. ही बर्फी खाल्ली की ते शाळेचे दिवस, मित्र आणि ते सुंदर क्षण पुन्हा आठवतात. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.